चला मग तुमच्यासाठी अशी भन्नाट चवीची आणि वेगळी मी रेसिपी घेऊन आलेली आहे। तुम्हाला विश्वास बसणार नाही की ही रेसिपी कोणची आहे म्हणून। तुम्ही आहे ना पूर्ण स्किप न करता पूर्ण रेसिपी बघा आणि तुम्हाला समजेल ही रेसिपी कोणची आहे म्हणून। चला मग मी आहे दीपाली, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण चविष्ट आणि स्वादिष्ट रेसिपी बनवत आहोत। आजच्या रेसिपी तुमच्यासाठी तुम्हाला जर नाश्त्याचं टेन्शन आलं असेल तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि ही रेसिपी खास मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर पोटभरीचा एकदम नाश्ता आहे, बनवायला सोपा आणि सहजच कोणी पण बनवू शकतात, इतकी सोपी रेसिपी आहे। चला मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। स्किप न करता पूर्ण रेसिपी बघा, तुम्हाला समजेल रेसिपी कोणची आहे म्हणून। चला आता जी घरामध्ये असते ना ज्वारी ती घ्यायची, त्याच्यापासून आपण स्वादिष्ट नाश्ता बनवत आहोत। आता तुम्हाला किती घ्यायची त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता। आता आपल्याला ही भिजू घालायची व्यवस्थित, अगोदर धुवून घेते पाणी टाकून आणि मग भिजू घालते। आता पाणी टाकलेलं आहे, पाणी टाकून व्यवस्थित सोडून घेते आणि धुवून घ्यायचे आपल्याला। आता ना व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे। आता धुतल्याच्या नंतर 4-5 तासासाठी आपण व्यवस्थित हे भिजू घालायचं आहे। आता मी रात्री भिजू घालत आहे, मला सकाळी बनवायचं आहे। तुम्हाला जर सकाळी बनवायचं असेल तर 4 या 5 तास मस्त भिजू घालायचं आहे आणि नंतर मग बनवायला घ्यायचं आहे। आता मी रात्रभर भिजत घालणार आहे। आता याच्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतले, धुवून घेतल्याच्या नंतर पाणी त्याच्यामध्ये ॲड केले भरपूर आणि आता झाकण ठेवून आता आपण व्यवस्थित रात्रभर भिजते। शक्यतो रात्रीच टाकायचे, रात्रभर भिजून राहते त्याच्यामुळं जास्त रात्रीच टाकायची, रात्री भिजत घालायची। सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी एकदम अतिउत्तम आहे रेसिपी ही। न आवडणारे पण आवडीने खातील। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपीमध्ये कंटिन्यू राहा। नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा, आवडलं तर लाईक करायचं आहे, चॅनलला हाईप देखील करायचं आहे। चला मग आता आपण हे व्यवस्थित भिजू घालूया। भिजू घातलेलं आहे, सकाळी आता हे बनवूया रेसिपी। चला आता हे साईडला ठेवून देते, भेटूया आता आपण सकाळी। आता ना रात्रभर मस्त व्यवस्थित भिजून झालेलं आहे, बघू शकता। आणि घेताना मोठे मोठे जाडच बघून दाण्याचे घ्यायचे आहे आपल्याला। चला आता मस्त व्यवस्थित भिजलेले आहे। शक्यतो जर तुम्हाला भिजू घालायचं असेल तर रात्रीच भिजू घाला, कारण की रात्रभर व्यवस्थित भिजतात आणि नंतर मग आपण रेसिपीला सुरुवात करू शकतो। चला आता याच्यातलं पाणी काढून घेऊया आपण आणि लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आता ना आपण कुकर घेतलेलं आहे। अगोदर काय करायचं आहे आपल्याला, याच्यातलं पाणी मी सगळं काढून घेतलं आहे आणि दुसरं पाणी टाकलेलं आहे स्वच्छ। आता कुकरमध्ये आपल्याला टाकून घेऊया आणि याचं थोडं पाणी टाकायचं आणि याची 2 शिट्ट्या व्यवस्थित करून घ्यायच्या। तर पूर्ण आपण कुकरमध्ये काढून घेऊया। रात्री पण धुवून टाकलेलं आहे आणि आत्ता पण पाणी त्याचं पूर्ण गाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला दुसरं पाणी टाकून परत मग रेसिपीला सुरुवात करायची। आता सगळं जेवढं आहे तेवढं मी पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घेते। आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया। आता कुकरमध्ये 1 ग्लास भरून पाणी ॲड करते मी, जास्त पण पाणी ॲड करायचं नाही आहे। बघू शकता थोडंच वरती आलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकते। थोडं मीठ घालायचं आहे, जास्त घालायचं नाही, कारण की आपण नंतर पण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। आता मीठ घातलं आहे तर थोडं मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्टी त्याची करून घ्यायची आपल्याला। आता कुकर गॅसवरती ठेवून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। मी गॅसची फ्लेम अगोदर फास्ट करायची, नंतर स्लो करायची आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला। जास्त गाळा पण शिजू द्यायची नाही आहे, फक्त नॉर्मल दबल्यासारखे शिजून घ्यायचे आपल्याला। आता ना आपण हे कुकरची शिट्टी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या। आता कुकर आपण साईडला काढून ठेवूया, तोपर्यंत त्याची वाफ पण जाते आणि आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। आता कुकर मी साईडच्या गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्याची हुक पण काढून घेतलेली आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये आपल्याला आहे ना शेंगदाणे भाजून घ्यायचे। सर्वात प्रथम आपण शेंगदाणे त्याच्यामध्ये तेल वगैरे काहीच टाकायचं नाही, तसेच शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला।
मस्त खमंग भाजून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे. मिरची वगैरे मी कट करून ठेवली ऑलरेडी. आता तोपर्यंत आपल्या कुकरची सगळं गॅस जातो, नंतर मग आपण ते त्यातलं पाणी गाळून घेऊया. तोपर्यंत म्हटलं शेंगदाणे आपण व्यवस्थित भाजून घेऊया. याच्यामध्ये तुम्ही या खिचडीमध्ये ना तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर केला तरी पण चालेल. खायला चवदार लागते, पोटभरीचा नाश्ता पण आहे आणि एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करा. आता शेंगदाणे पण आपले व्यवस्थित भाजून झालेले. आता आपल्याला ते बाजूला काढून घ्यायचे आणि जाडसर वाटून घ्यायचे. खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये करू नका, कारण की मिक्सरमध्ये केल्याच्याने जास्त बारीक होईल. ताबडतोबड आपल्याला खलबत्त्यामध्ये त्याला ठेसून घ्यायचे, कारण की त्याच्यामध्ये टाकलं ना आपण तर खाताना त्याला चव वेगळीच येते. त्याच्यामुळं जास्त बारीक पण करायची नाही, जास्त जाड पण करायची नाही. आता ना मी चाळणी घेतलेली आहे. आता कुकरमधलं जे आपण हे शिजायला टाकलं होतं त्याच्यामध्ये टाकूया. सगळं पाणी त्याचं आपल्याला काढून घ्यायचं आहे. अजिबात पाणी ठेवू द्यायचं नाही, मग मोकळी सुटसुटीत होणार नाही आहे पाणी टाकल्याच्यानंतर. हे बघा, आता तोपर्यंत पाणी सगळं गळतं आहे, आपण तोपर्यंत फोडणी देऊन घेऊया. आता तेल टाकण्याने मी गॅसवरती कढई ठेवली. आता कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तेल मस्त गरम करून घेऊ द्या. तोपर्यंत आपली जी ज्वारी आहे ना ती पण व्यवस्थित थंडी होते. नंतर मग आपण फोडणीची तयारी करू राहिलो. थंडी म्हणजे त्याचं सगळं पाणी गळून जाते. आणि इकडे शेंगदाणा पण मी बारीक आबडधोबड ठेसून घेतलेला आहे. असंच ठेसायचं, जास्त बारीक करायचं नाही आहे. तेल गरम झाल्याच्यानंतर 1 चम्मच राई टाकला आहे. राई अगोदर टाकायचा, राई मस्त तडतडू द्यायचा आहे. आता माझ्याकडे ना कढीपत्ता संपलेला आहे, तुम्ही कढीपत्ता पण ॲड करू शकता. 1 चम्मच जिरे टाकले. आता जिरे आणि राई व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे. बारीक चिरलेलं लसण टाकते त्याच्यामध्ये, ते पण आपल्याला व्यवस्थित आता फ्राय करून घ्यायचं आहे. लसण व्यवस्थित तळल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेल्या 2 या 3 मिरच्या घालायच्या, त्या व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता मी कांदा त्याच्यामध्ये ॲड केला नाही. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही करू शकता, कांदा पण यूज करू शकता, काय हरकत नाही. आता लसण जास्तच तेल टाकलं तर व्यवस्थित ब्राऊन कलरचा झालेला आहे, म्हणजे एवढा पण होऊ द्यायचा नाही आहे. थोडी त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. त्याच्यामध्ये कांदा पण ॲड करू शकता, तुम्हाला जर हवा असेल तर. मी नाही घातलेला, तुम्हाला जर घालायचं असेल तर घालू शकता. आता जे आपली ज्वारी आहे ती त्याच्यामध्ये ॲड करूया, कारण की त्याच्यातलं सगळं पाणी नितळलेलं आहे ऑलरेडी. आता पाणी वगैरे मिक्स करून घ्यायचं आणि शिजून घेताना व्यवस्थित शिजून घ्यायचे. 3 शिट्ट्यामध्ये नाही शिजलं तर 2 शिट्ट्या जरा एक्स्ट्रा लावायच्यात. असं काही नाही की 2च शिट्ट्या बोलल्या की 2च शिट्ट्या लावूया, त्याच्यामध्ये काही नाही. तुमच्याकडे शिजलं नाही आहे तर 1 शिट्टी एक्स्ट्रा लावू शकता, काय हरकत नाही. आता ही मस्त खिचडी मिक्स करून घ्यायची, 2 मिनटं परतून घ्यायची. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, जेवढा मी कुटलेला आहे तेवढा. आता थोडं मीठ घालूया चवीप्रमाणे. थोडंच मीठ घालते, आपण शिजताना थोडं मीठ घातलं होतं ना, त्याच्यामुळे जास्त घातलेलं नाही आहे, थोडंच टाकले त्याच्यामध्ये. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुमचा विश्वास बसणार नाही आहे की ही खिचडी मी कशाची बनवलेली आहे म्हणून. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला तर समजेल तुम्हाला, असं वाटणारच नाही की ही खिचडी साबुदाण्याचीच वाटेल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि 2 मिनटं व्यवस्थित मंद गॅसवरती आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि लगेच होतं, कारण की आपण ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे, ते जास्त वेळ लागत नाही शिजवायला. कशी मोकळी एकदम सुटसुटीत झालेली आहे. 1-1 दाणा शिजून घेताना काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. आणि जास्त पण नाही शिजवायचं, कारण की ज्वारी पूर्ण म्हणजे फुटून जाईल. असं 1-1 दाणा दिसला पाहिजे असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे. 2 शिट्ट्याच्या ऐवजी 3 शिट्ट्या एक्स्ट्रा लावा, कारण की जास्त पण नाही लावायच्या, म्हणजे मग गाठा होतील करताना. 4 शिट्ट्या या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या व्यवस्थित आणि नंतरच बनवायला घ्यायची.
कशी वाटली मग आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. चला आता तुम्ही नाश्त्यासाठी पण बनवू शकता, मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता बनवून. आणि घरामध्ये जर काही बनवायला टेन्शन आलं असेल तर नाश्त्यासाठी ही रेसिपी अतिउत्तम आहे. तुम्ही नाश्त्यासाठी पण बनवू शकता आणि इझिली होते, लवकर पण होते. फक्त जर तुम्हाला मी एक ट्रिक सांगते, जर तुम्हाला जर भिजत नसन घालायची, घातली नसन, वेळ नसन, तर तुम्ही काय करायचं, डायरेक्ट धुवून घ्यायची आणि डायरेक्ट कुकरला लावायची. कारण की कुकरला 2 शिट्ट्या, जरा 4 शिट्ट्या एक्स्ट्रा करून घ्यायच्या. कारण की लगेच होतं कुकरमध्ये, काही टेन्शन नाही भिजू घालायचं, पण ताण नाही. तुमच्या घरामध्ये जर काही नसन याला सकाळच्या नाश्त्याला, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. न खाणारे पण आवडीने खातील, ही माझी गॅरंटी आहे. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बरं का. चला मग आता आमची तर रेसिपी झाली. तुम्ही कधी बनवता नक्की कमेंट करून सांगा. आणि 2 मिनटं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता चला आपली रेसिपी खाण्यासाठी रेडी. फायनली आपली रेसिपी अशी काही झालेली आहे. चला मग कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईबर करा. अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती येत असतात, ब्लॉग आणि रेसिपी. चला भेटूया अशाच दुसऱ्या रेसिपीमध्ये. रेसिपी सर्वांना बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटूया अशाच दुसऱ्या रेसिपीत. बाय. इथंच एंड करतो आता.